हॅलो, नमस्कार. मी छाया. माझ्या सगळ्या गोड ताईंचं, मैत्रिणींचं आपल्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करते. तर ताईंनो, आज मी संध्याकाळी व्हिडिओ स्टार्ट केलाय. आज काही मूड नव्हता व्हिडिओ बनवायचा. थोडासा आरामच करावा म्हटलं, थोडी शांतच होते. कारण हे बाहेर गेलेले होते ना ड्युटीला, सोलापूरला 2 दिवसासाठी ड्युटीला गेले होते. अचानक त्यांचा फोन आला. ते बोलले, "माझं ड्युटी झालेली आहे, इथं बंदोबस्त झालाय. मी येऊ राहिलोय." तर म्हटलं पटकन आता स्वयंपाक करावा, कारण ते बाहेर जातात ना, त्यांची खायची प्यायची खूप हाल होते. कधी-कधी त्यांना दिवसभर उपाशी राहावं लागतं. इतकं अवघड आहे पोलिसवाल्यांचं. ड्युटी बाय ड्युटी करावीच लागते. तर ते येतात म्हटल्यानंतर मी पटकन उठले आणि पीठ मळून स्वयंपाक करावा म्हटलं. ते नसले ना, आम्ही कसलं काही पण शॉर्टकटमध्ये आम्ही चालून घेतो. पण ते असले ना, त्यांना प्रॉपर भाजी, पोळी, डाळ, भात हे सगळं लागतंच. तर म्हटलं पटपट स्वयंपाक करून घ्यावा, कारण ते आले ना, जेवण वगैरे झाले की मग त्यांच्या संग थोडासा टाईम स्पेंड करता येतो. नाहीतर मग ते 2-3 दिवसातून ड्युटीवरून आलेत, त्यांनी आपले बसायचं आणि आपण कामामध्ये राहायचं, ते बरं नाही वाटत. तर म्हटलं स्वयंपाक करून घ्या पटपट. मी पीठ मळून ठेवलं आणि मुलगा आणि त्याचा मित्र आले. तर बाहेर गेले होते ते विशाल गणपतीला. ते दोघं आले आणि त्यांना माहितीच नाही की कॅमेरा चालू आहे. त्यांना वाटलं की हिने स्टॉप करून ठेवलाय. तो बोलत होता त्याचा मित्र की मोबाईलला खूप क्लॅरिटी आहे. तो मोबाईलमध्ये पाहत होता, नखरे करत होता. चालली रे बाबा. आता तू मला थोडं उरकूला, पप्पा येणार आहे, स्वयंपाक करायचा आहे. माझे व्हिडिओ मला उशीर झाला. हा, व्हिडिओ चालू आहे, मी दाखवणार आहे. तर व्हिडिओ चालू आहे, त्याला सांगितलं ना, त्याचं असं रिॲक्शन होतं ना, तर तो बोलला की मला सांगायचं ना आधी व्हिडिओ चालू आहे. तर तितक्यात नवरोबा आले. छोटा मुलगा त्यांना चौकामध्ये घ्यायला गेला होता. त्यांची मोठी सरकारी गाडी असते ना, तर गाडीने त्यांना चौकामध्ये सोडलं होतं. जवळच इथं चौक आहे तिथं. तर छोट्या मुलाला त्यांनी फोन केला, मी चौकामध्ये उतरतोय, मला पटकन घ्यायला ये. तर छोटा मुलगा त्यांना घ्यायला गेला होता, तो घेऊन आला त्यांना. तर हे पहा, फौजी माणसाचं वेगळंच असतं. हे पहिले फौजमध्ये होते ना, तर त्यांना 2 दिवस बाहेर गेलते ते त्यांना वाटतं महिनाभर बाहेर गेलतो की काय. तर असं असतं फौजी माणसाचं, खूप हवळे असतात ते. तर आम्हाला पण थोडंसं कसं तरीच वाटतं घरामध्ये, एकदम सुनं-सुनं वाटतं. ते असले ना घरामध्ये, घर एकदम भरून वाटतं, कारण त्यांचं बडबड हे ते चालूच राहतं नेहमी काही ना काही, त्यामुळं. तर ते आले आता आणि मग मी अर्धा स्वयंपाक राहिलेला ते करून घेते म्हटलं. तर मी अर्धा राहिलेला स्वयंपाक करून घ्यावा म्हटलं. मी स्वयंपाकाला लागले तर हे काय बोलले, मला जास्त भूक नाही आहे. येता-येता मी वडापाव खाल्लेला आहे. दिवसभर उपाशी होते ना ते, त्यामुळे येता-येता त्यांनी वडापाव खाल्ला होता. कारण इतकं कडक बंदोबस्त होता ना, मोदी आले होते ना सोलापूरला, त्यामुळे खूप कडक बंदोबस्त होता. त्यामुळे त्यांना दिवसभर असं खायला-प्यायला टाईमसुद्धा मिळाला नाही. येता-येता त्यांनी वडापाव खाल्ला. म्हटलं थोडंसं हलकं-हलकंच कर, जास्त काही करू नको. मग म्हटलं दुपारचा भात होता, बासमती तांदळाचा मस्त भात होता. तर त्याला खूप छान फ्लेवर असतो बासमती तांदळाला. म्हटलं त्याचीच खीर बनवावं आता. त्यामुळे काय होईल, भात पण वेस्ट जाणार नाही मग. तर भात मग मी थोडासा मिक्सरला बारीक करून घेतला, थोडंसं दूध टाकून. आणि 1.5 लिटर दूध घेत असते मी दही वगैरे लावण्यासाठी. तर आज म्हटलं दही नाही लावत. मी अर्धा लिटर दूध साईडला काढून ठेवलं चहाला वगैरे. 1 लिटर दुधामध्ये मग मी ते भात बारीक केला होता ना मिक्सरला, तर त्याची पेस्ट टाकली. मिक्सरने थोडंसं असं हलवून घेतलं आणि अखंड भात आहे ना, तो पण थोडासा मी खिरीमध्ये टाकून घेतला. म्हणजे आपण खीर खायला गेलो ना, की तोंडात तो भात आला की खूप छान लागते खीर. तर खीर मी एकीकडे उकळायला ठेवली होती. खिरीला उकळी आली होती आणि यांना यायच्या आधी चपात्या झाल्या होत्या. चपात्या मी साईडला ठेवल्या आणि खिरीला उकळी आली होती, ती बंद केली मी, कारण ती जास्त शिजली ना खूप घट्ट होईल त्यामुळं. आता मी फोडणी देऊन घेते म्हटलं. तर गावरान तूप घेतलं मी एका छोट्या फोडणी द्यायच्या पळीमध्ये. आणि त्यानंतर मी याच्यामध्ये काही ड्रायफ्रूट वगैरे काहीच नव्हते टाकणार, कारण तांदळाची खीर केली ना आपण, त्यामध्ये ड्रायफ्रूट वगैरे टाकायची काहीच गरज नसते. आपण एकदम गावरान पद्धतीने खीर केली ना तांदळाची, खूप भारी लागते. तर मी शेंगदाणे थोडे भाजून घेतले, त्यामध्ये बडीशेप टाकली आणि विलायची पावडर टाकायची फक्त. खूप छान खीर होते एकदम गावरान पद्धतीने. त्याला कुठं ड्रायफ्रूट वगैरे टाकायची काहीच गरज नसते. टाकलं तर आपण त्यामध्ये थोडंसं खोबऱ्याचे काप टाकू शकतो, त्यांनी पण छान फ्लेवर येतो खिरीला. तर तुम्ही बघू शकता, खिरीला मी फोडणी दिल्यानंतर किती छान कलर आलाय आणि एकदम मस्त दिसायला लागली खीर आपली. तर असं झटपट आपल्याकडे भात असेल ना, भाताची आपण खीर बनवू शकतो, मस्त लागती. आणि जे जुनं ते सोनं म्हणतात ना, तर तांदळाची खीर सगळ्यात बेस्ट, मला तर खूप आवडती. आता खिरीमध्ये मी विलायची पावडर टाकली थोडीशी आणि साखर टाकली. तर बडीशेप टाकली ना आपण खिरीमध्ये, तर विलायची पावडरसुद्धा टाकायची गरज नाही पडत, पण तरी मी थोडीशी टाकली म्हणजे छान फ्लेवर येईल अजून.
तर मला काही सुचलं नाही ना भाजी काय करावी. मी असं खीर बनवत असते भाताची किंवा तांदूळ थोडेसे भिजवायचे आणि मिक्सरला त्याची पेस्ट करून घ्यायची आणि खीर बनवायची. खूप भारी होती. तर यांनी कपडे वगैरे चेंज केले, मला खीर बनवूस्तवर आणि सगळे जेवायला बसले. तर शेंगदाण्याची चटणी वगैरे दिली मी त्यांना आणि दुपारची भाजी होती ती दिली. जेवण करून आम्ही बाहेर आलो तर आमचा डॉगी डॉन पहा एकदम दारामध्ये मस्त बसलाय. तर कसं आहे ना, रानच्या पाखराला जीव लावला ना तरी ते जवळ येतं. असंच आहे मुक्या प्राण्यांचं. याच्याशी मी थोडंसं संध्याकाळी सकाळ थोडंसं दिसला आणि तो बोलते फक्त. कोणाचं आहे काही माहीत नाही, कोणी पाळलेला आहे. पण तो येतो, लाड घालतो, आम्ही पण त्याला लाड घालतो आणि त्याला खायला प्यायला देतो. मग तो पुन्हा निघून जातो आणि सकाळ संध्याकाळ हमखास तो येतोच येतो. तर असा बसतो इथं तुम्ही बघू शकता. यांना पण त्याचा लळा लागलाय, हे पण त्याला लाड घालतात. तर रात्रीचा व्हिडिओ मी तिथंच बंद केला. त्यानंतर आम्ही थोडंसं बाहेर हवेला फिरून आलो आणि मग झोपलो. तर दुसऱ्या दिवशी सकाळचं मला खूप ओरडायला लागले ते बाहेर आल्यानंतर. बोलले की झाडांना पाणी घातलं नाही, माझ्या झाडं सुकायला लागले, असं तसं. त्यांचा झाडात खूप जीव आहे. तर मला ओरडायला लागले. मग मी काय केलं, बोर चालू केला आणि झाडांना पाणी द्यायला लागले. तर माझ्या हातातून त्यांनी पाईप घेतला, म्हणले दे इकडं, माझ्या माझ्या झाडांना मी पाणी देतो. असा येडा फौजी माणूस आहे आमचा. तर गुलाबाचे सगळेच फुलं मी तोडून घेतले होते देवाला. पण ॲडेनियमचे फुलं आहेत तुम्ही बघू शकता. इतके फुलं येतात ना ॲडेनियमला, म्हणजे उन्हाळ्यामध्ये तर त्याचा सीझनच असतो ना, खूप फुलं असतात. पानं कमी पण त्याला फुलंच जास्त येतात. तर उन्हाळ्यामध्ये त्याला खूप फुलं असतात, मस्त वाटतात एकदम. तर या मनी प्लांट, जे मोठा मनी प्लांट आहे ना मोठ्याल्या पाण्याचा, याला मी असं क्लिपा लावल्या होत्या. तर एका ताईने मला विचारलं पण होतं या क्लिपांची मला लिंक द्या. मी त्यांना लिंक दिली होती. पण या क्लिपा काय होतंय, त्याचा चिकटा आहे ना पटकन निघतोय, काय माहीत नाही काय होतं त्याला. तर 2 साइड टेप लावलेला असतो ना त्याला, ते निघतंय. तर मी त्याला काय केलं, फेविबॉन्डची जी ट्यूब असते ना, फेविबॉन्ड ट्यूब तुम्ही मागवली ना कुठं दुकानामध्ये तुम्हाला मिळून जाईल. तर फेविबॉन्डच्या ट्यूबनी याला मी चिपकवलं तर ते एकदम पॅक चिपकलं मग. नाहीतर मग ते सारखं वाऱ्याने ना त्या क्लिपा निघून यायच्या. तर भिंतीला तुम्ही कोणी अशा क्लिपा लावल्या असतील ना, त्या निघत असतील ना, तर फेविबॉन्डच्या ट्यूबनी तुम्ही चिपकवा, एकदम पॅक चिपकतील. तर मनी प्लांट असं मस्त वरती चाललं आहे आता. मोठाले पानं आहेत एकदम मस्त त्या मनी प्लांटचे. आणि नागिणीचा वेल आहे ना उन्हाळ्यामध्ये थोडा खराबच झाला आहे. त्याची पानं अशी चिरतात हवेने एकदम. तर आता उन्हाळा चालू आहे ना, इतकी हवा असते ना, सारखं वावदान चालूच राहतं आणि आमचं घर तर एकदम मोकळं वातावरणात आहे इकडं. तर खूप वारं असतं. तर गोकर्णाचा वेल लावलेला आहे ना मी तर किचनच्या समोरच. तर तो वेल किचनच्या खिडकीत गेलाय वरती. तर तो किचनमधून आतमधून सुद्धा इतका भारी वाटतो ना, बाहेरून तर वाटतो भारी, पण तो आतमधून सुद्धा एकदम भारी वाटतो आणि त्याला फुलं यायला लागलेत आता. तर गोकर्णाचा वेल असावाच आपल्या दारामध्ये, तो पण वास्तुशास्त्रानुसार शुभ असतो. तर हे असं मस्त झाडांना पाणी देत आहेत, फरची धुवून काढतायत. तर ते 2 दिवस गेले होते ना, तर पाणी झाडांना दिलं नाही, तर मला खूप बोलणे खावं लागले. तर आता म्हटलं ऊन यायच्या आधी कपडे धुवून घ्यावा, कारण आहे ना जे मुळा पाणी असतं ना, तर ते आम्हाला जास्त येत नाही आजकाल. कारण लोकं काय करतात, जे पाणी येतं मुळा त्यालाच मोटरी लावतात आणि पाणी ओढू घेतात. आम्हाला इकडं तुटाक असतं ना, आहे ना आमचं घर, तर आम्हाला जास्त पाणीच येत नाही मग. तर अंघोळीला वगैरे तेवढं भागून जातं, पण कपड्यांना मशीन लावायला पाणी राहतच नाही मग. तर जी कपडे धुवायची मशीन आहे, वॉशिंग मशीन, तिला मी बोरचं पाणी नाही लावत. बोरचं पाणी जर लावलं ना, तर ते क्षार पकडते मशीन आणि मग ती मशीन पटकन खराब होते. त्याचे सगळे पार्ट आहेत ना, जाम होतात. त्यामुळं बोरचं पाणी मी मशीनला कधीच वापरत नाही. तर असं हाताने धुवावं लागतात कपडे मग. तर म्हटलं ऊन यायच्या आधी कपडे धुवून घ्यावा, कारण इथं पण ऊन येतं. तर हे बोलले माझे पण कपडे धुवू, कारण त्यांना कधी कॉल येईल ना, कुठं ड्युटीला जायला काही सांगता येत नाही. त्यामुळे ते म्हणले माझे पण कपडे धुवून ठेव. 2-3 ड्रेस त्यांचे तिकडले सगळे धुवायलाच होते. तर त्यांचे पण धुवून ठेवा म्हटलं, म्हणजे वाळले की इस्त्रीला देता येतील आणि त्यांना कुठेही कॉल आला की ड्युटीला पटकन घालायला होतील. तर आता इलेक्शन चालू आहेत ना, तर त्यांना खूप लांब ड्युट्या लागतात आता आणि कधी फोन आला तर जावं लागतंय. तर खूप अवघड आहे. तर हे बोलतात मला माहीत असतं ना असं इतकं पळावं लागतं. तर मी फौजमधून रिटायर आल्यानंतर पोलिसमध्ये गेलंच नसतं. तर असं काही माहीत नव्हतं ना पोलिसवाल्यांची इतकी हाल असती. तर ते बोलतात मला जर माहीत असतं ना मी गेलोच नसतो. पण आता ते कसं तरी वाटतं त्यांना, कारण तिकडंही फौजमध्ये ते 17 वर्ष राहिले आणि इकडं पण असं पळपळ करावं लागतं, बाहेर राहावं लागतं. कधी उपाशी राहावं लागतं, उपाशी-तापाशी पळावं लागतं. तर त्यांनाही वाईट वाटतं आणि आम्हालाही वाईट वाटतं. पण आता काय करणार? संसार कोणला चुकल्यालाही करावाच लागेल. किचनच्या बाहेरमध्ये ना गरम पाण्याचं, गोड्या पाण्याचं धुणं येत नाही. त्यामुळे भांडी बाहेर घासून सगळ्या पाण्याचं कपडे धुवूपर्यंत मला मी कपडे धुवायचे असले नाही तर कपडे झाल्यानंतर बाकीचे दगड सुद्धा मी कधी पण घेतलेले नाही कामाच्या वेळेस. तर मोठाले कपडे धुवायचे म्हटलं किंवा मोठाले भांडे घासायचे म्हटलं ना, तर इथंच मी घासत धुत असते.
तर बोरला भरपूर पाणी आहे आमच्या, पण थोडंसं खारट आहे ना, त्यामुळं आतमध्ये अंघोळीला वगैरे लावत नाही आम्ही आणि मशीनला पण लावत नाही. असं झाडांना बाहेर कपडे वगैरे धुवायला आम्ही घेतात. तर झाडांना पाणी दिलं आणि हे तयार होऊन गेले. हेडक्वार्टरला म्हणले काहीतरी मला काम आहे, ते गेले आणि मी लागले कपडे धुवायला. तर माझे कपडे पण झाले, भांडे पण घासून झाले. तर आता छोट्या मुलाला मी कपडे वाळायला घालायला बोलत होते. खूप ऊन झालंय ना, तर 3 बादल्या वाळायला घालायच्यात. खूप ऊन लागते. त्याला म्हणलं कपडे वाळू घालायला मला चल माझ्याबरोबर. तर तो बोलत होता नुसतं मलाच काम सांगती. दादाला सांगतच नाही. त्याचं असं असतं. तो खूप चिडतो. तर मग त्याला बोलवलं आणि मग कपडे वाळायला घालायला मी गेलो. तर ताईंनो, माझी जशी भाषा आहे ना, तसं मी तुमच्याशी बोलत असते. तर ताईंनो, कसं आहे ना, मी जन्म झाल्यापासून गावाकडेच होते आणि त्यानंतर मुलांना शाळेत घातल्यानंतर त्यांच्या शिक्षणासाठी मी सिटीमध्ये आले. तर भाषा माझी थोडी मिक्स झालेली आहे. तर आपली गावाकडली भाषा काही तोंडातून जात नाही. आपल्या तोंडामध्ये येतच असते. कारण आपली मूळ भाषा तीच असते. तर काही-काही ना भाषेवरून माणसाला जज करतात. तर असं नका करू. ज्याची त्याची भाषा असते. प्रत्येक ठिकाणची वेगवेगळी भाषा असते. जसा भाग बदलेल तशी भाषासुद्धा वेगळी असते. तर बऱ्याचशा ताई मला जोडल्या गेलेल्या आहेत. ते मला काही-काही छान-छान सजेशन पण देत असतात. ताई असं नाही तसं करा, तसं नाही असं करा. तर खूप छान वाटतं. आपल्याला काहीतरी शिकायला पण मिळतं. तर ताईंनो, तुम्हाला कोणत्या प्रकारचे व्हिडिओ पाहायला आवडतील मला ते पण नक्की सांगा. त्याप्रकारे मी व्हिडिओ बनवायचा नक्की प्रयत्न करेन. एक लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब पण करा. चला तर भेटूया पुन्हा अशाच एका छानशा व्हिडिओ बरोबर. तोपर्यंत बाय बाय. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. सर्वांना श्री स्वामी समर्थ.